बऱ्याच दिवसापासून राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते. परंतु आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे. 22 ऑगस्ट 2025 बैलपोळा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी अत्यंत नाराज होते. परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना एक सर्वात मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. म्हणजे की शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज अखेर शासनामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. आज अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून टोटल नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून टोटल 3,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार अशी महत्त्वाची माहिती राज्य शासनाने दिलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं काम करावं लागणार तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक अर्ज करायचा आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आता ते कोणते महत्त्वाचे काम आहे जे की शेतकऱ्याला करायचं आहे तर जाणून घ्या. सरकारच्या असे लक्षामध्ये आले जेव्हा अर्जाची छाननी झाली तेव्हा सरकारने असे ठरवले, या अर्जाच्या छाननीमध्ये असे निदर्शनास आले आहे की बरेचसे शेतकरी या जगामध्ये नाही. म्हणजे की जवळपास 2% शेतकऱ्याचं निधन झालेलं आहे. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर मग अशा वेळेस त्यांचा जो नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो त्यांचे नातेवाईक घेत आहे, त्यांचे मुले घेत आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक सर्वात महत्त्वाचा निर्णय जारी केलेला आहे. म्हणजे की या निर्णयाच्या अंतर्गत जे शेतकरी बांधव या जगामध्ये नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा अर्ज करायचा आहे तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. आता कोणता महत्त्वाचा अर्ज करायचा आहे ते तर आपण जाणूनच घेऊया. परंतु सर्वात प्रथम जाणून घ्या तर शेतकरी बांधवांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून 22 ऑगस्ट 2025 रोजी जे खरीप हंगाम रब्बी हंगाम म्हणजे की बघा जो काय पीक विमा आहे तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. त्यामुळे शेतकरी बांधव नाराज होते. आता शेतकरी बांधवांनो, नेमकं आता पीक विमा तर राहिला बाजूला, परंतु नमोचा हप्ता का आला नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, पोळ्याच्या शुभमुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता 7वा आणि 8वा हप्ता बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली होती. मात्र असे झाले नाही. तर आज शासनाने महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं सांगितलं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. शासनाकडून अशी कोणतीही अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नव्हती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता पोळ्याच्या दिवशी जमा होणार. आज पोळ्याच्या दिवशी म्हणजे की शेतकरी बांधून लक्षात घ्या, आज या ठिकाणी पोळ्याच्या दिवशी हप्ता जमा होईल असं कोणत्याही नेत्यांनी सांगितलं नव्हतं. अशी चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली होती. परंतु आता नमोचा हप्ता आज मिळणार आहे का हे जाणून घ्या. राज्यामधील जवळपास 92,91,000 शेतकरी नमो शेतकरी 7व्या आणि 8व्या हप्त्यासाठी पात्र झाले आहे. शेतकऱ्याला पुढचा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे. आता तुम्हाला सर्वात प्रथम काम जे काय करायचं आहे बघा, तुम्हाला सर्वात पहिलं काम जे करायचं आहे ते म्हणजे की फार्मर आय डी कार्ड काढावं लागणार. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढावंच लागणार. तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. अलीकडे फार्मर आय डी कार्ड काढायला थोडीशी अडचण येत होती, परंतु ॲग्रोटॅक योजनेच्या माध्यमातून हे आता सोपे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांचे फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावे. नाहीतर CSC केंद्रामध्ये जाऊन पण तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढता येते असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, नेमकं तो कोणता अर्ज करायचा आहे, तो अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहे ते जाणून घ्या. आता बघा, तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे की लँड सीडिंग. बघा, ज्या शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड नो आहे ते तुम्हाला येस करून घ्यायचे आहे. बघा, जर तुम्ही हे काम पूर्ण केले नसेल तर हा हप्ता तुम्हाला येणार नाही. याशिवाय KYC करणे तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC केले नाही त्यांना नमो शेतकरी किंवा PM किसान
योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता बघा चौथं महत्त्वाचं काम म्हणजे आधार सीडिंग. बघा आता आधार सीडिंग पण बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं नाही. बघा तुम्हाला तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक होते, पण ते या ठिकाणी आपोआप लिंकिंग झाल्यामुळे बघा तुमच्या खात्यामध्ये हप्ता येण्यास अडचण येत आहे. त्यामुळे तुम्हाला तात्काळ तुमचे आधार लिंक करून घ्यायचे आहे. बघा ही सर्व कामे पूर्ण केल्यास हप्ता तुम्हाला मिळण्यामध्ये मार्ग मोकळा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, PM किसानचा हप्ता वितरित होऊन जवळपास भरपूर दिवस झालेले आहे. जवळपास 20 दिवसाचा कालावधी या ठिकाणी आलेला आहे. बघा तरी पण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा झालेले नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचा कालावधी संपवून गेलेला आहे आणि आता 7वा आणि 8वा हप्ता असे दोन्ही हप्ते शेतकऱ्याला एकत्र मिळणार अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु अशा परिस्थितीला सरकारने दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकते. एकत्र 2 हप्ते बघा आल्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे तुम्हाला आता 4,000 रुपये मिळणार नाही, तर टोटल 6,000 रुपये सरकार देणार आहे असे सरकारने अधिकृतपणे घोषणा केली आहे. आता ती घोषणा कधी केली तो व्हिडिओही आपण पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो बघा एकूण तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 8वा हप्ता हे मिळून या ठिकाणी तुम्हाला दोन्ही हप्ते मिळून एकत्र रक्कम मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी बघा 6,000 रुपयांवरून बघा 9,000 रुपये करण्याची घोषणा केली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती की आम्हाला नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये मिळणार. तर बघा त्याचमुळे मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने आज निर्णय जारी करून टोटल तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. परंतु त्यांनी एक महत्त्वाची अट घातल्यात आलेली आहे, ती म्हणजे की अर्ज. आता जे शेतकरी हा महत्त्वाचा अर्ज करणार नाही त्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे रक्कम जमा होणार नाही असे त्यांनी स्वतः सांगितलेले आहे. बघा ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा बघा हप्ता आला नाही त्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता येणार नाही. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामे करावीच लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांची रक्कम जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांचे PM किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते रखडले आहे. ज्यांना पण नमो शेतकरी व PM किसान या दोन्ही योजनेचा तो अडचण येत असेल, तशी अडचण असेल की त्यांचे हप्ते रखडले असतील, त्यांनी तात्काळ पोस्ट ऑफिस बघा जे काय पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँक आहे याचे खाते उघडून घ्या. तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. सोबतच तुम्हाला पोस्ट ऑफिसचे खाते उघडून एक KYC करून घ्यायचे आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. बघा आता नक्की अशी माहिती समोर आली होती सोशल मीडियावरून की हप्ता जमाच होणार. आता तुम्ही कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आता ती कोणती अशी अधिकृत तारीख आहे ज्या तारखेला सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे? तर मग शेतकरी बांधवांनो बघा ती तारीख म्हणजे की बघा गणपतीच्या मुहूर्तावर बघा गणेश चतुर्थी बघा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे शासनाने ठरवलेले आहे. आता परंतु शेतकऱ्याला कोणता महत्त्वाचा अर्ज करायचा आहे ते जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बँकेमधून तुमचं पासबुक आणि तुमचे आधार कार्ड घेऊन जाऊन तुम्हाला सर्वात प्रथम एक KYC बघा आधार सीडिंग एक KYC करून घ्यायची आहे. मगच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार अशी महत्त्वाची माहिती शासनाने देण्यात आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.